संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याची ज्योत ज्याने पेटवली त्या राष्ट्रमाता तथा राज्यमाता जिजाऊ साहेब यांना खूप मानाचा मुलगा. संपूर्ण जगामध्ये बलाढ्य लोकशाही ज्यांच्या घटनेवर चालते ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज त्यांना विविध अभिवादन करतात. देव, देश आणि धर्म यासाठी कसं जगावं हे ज्या गुरुनी मला शिकवलं ते माझे गुरु गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट प्रसादजी तरनगर साहेब, महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष योगेशजी वाघमारे साहेब, कोल्हापूर जिल्हा संघटक माझ्या खांद्याला खांदा लागून करदाराला न्याय मिळवण्यासाठी माझ्यासोबत नेहमीच माझी सावली म्हणून असतात ते माझे मित्र ओंकारजी फसके साहेब. आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पदनियुक्ती होते आणि या नवीन कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यावं म्हणून सांगली जिल्ह्यातून सांगली जिल्हाध्यक्ष विक्रमजी नावडकर साहेब, तसेच सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष ऍडव्होकेट सुप्रिया शिरदाळकर मॅडम आणि सोलापूर जिल्हा संघटक राजेश्वरी देवरे मॅडम आणि समोर जमलेले सर्व पदाधिकारी मित्र आणि बंधू. आजचा हा कार्यक्रम अतिशय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तुमच्या आयुष्यात कायापालट होणार आहे. ज्याने ज्याने या संघटनेशी महाराष्ट्र लोकाधिकार समिती परिवारामध्ये सामील झालेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची आजपासून जे काय तुमच्या अगोदर आयुष्यामध्ये दुःख आले असतील किंवा जे काही संकट आले असतील हे आता पाठीवर टाकायचे आणि इथनं पुढं गोडधोड करायची. साहेब आणि वाघमारे साहेब हे आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्या कुणाच्या बाला पाहिजे आपल्याला भीती नाही. म्हणजे बँकवाला असू दे, पोलीस असू दे आणि कोण प्रशासन असू दे. आजपर्यंत आम्ही हेच केले. साहेबांनी सांगितले आम्ही उद्या सोडायचंच नाही. केस कुणावर नाही. जर केस कुणावर नसेल तर ते माणूस म्हणायच्या लायकीचा नाही. कोणाचं रक्त उठून भेटतं उठून उठतं ज्याच्या अंगामध्ये रक्त आहे, तांबड्या पांढऱ्या पेशीमध्ये आणि डोक्यातल्या लहान मोठ्या मेंदूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे अशांचा महाराष्ट्रामधल्या देशाच्या सोडून द्या, आपण तर महाराष्ट्राचं काम करतोय. आपली संघटना देशभर काम करते पण आपल्याला जबाबदारी आपल्या महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये ज्या गावामध्ये सूर्य होतोय, ज्या गावामध्ये सूर्याचं पहिलं किरण जाते त्या गावामध्ये महाराष्ट्र लोकाधिकार समिती द्यायची. आणि ही जबाबदारी फक्त आमची नाही, तरंगेकर साहेबांची नाही, वाघमारे साहेबांची नाही. ही जबाबदारी आता ही पदनियुक्ती झालेली आहे ह्या सगळ्यांची आहे आणि ती प्रामाणिकपणे तुम्ही पार पाडणार याची मला गॅरंटी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हिंदवी स्वराज्य चालत असताना एक वाक्य आपल्या मावळ्यानं सांगितलं होतं. रयतेच्या काळीला सुद्धा हात लावता कामा नये. आणि आज आमच्या या महाराष्ट्रामध्ये जर लोक घर काढून घेत असतील, आमच्या गाड्या काढून घेत असतील, आमचे व्यवसाय पण पडत असतील तर आपल्याला बसून जाणार आहे काय? आमच्या राजांचा आदेश आहे. मग कुणाचा बाल आणि कुणाची काय आली तरी आम्हाला भीती नाही येतात. घ्यायचं नाही, घ्यायचं काय करायचं ते कोण करणार? आमच्या समोर असतील त्यांनी. आम्हाला भीती नाही. आमच्या पाठीमागं करंदीकर साहेब आहेत, वाघमारे साहेब. आणि असं ज्या वेळेला आपण पेटून उठणार त्यावेळेला आपला विजय होते. इतिहास कोण घडवलं हो? 8 मावळं छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचं कर्वे कापून शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. त्यावेळेला वरती आणि खालती 5-5 शहा होत्या. पूर्ण देश हिरवा गार पडला होता.
त्यावेळेला फटवी ठिणगी पेटल्या, 16 वर्षाच्या पोरग्यानं ठिणगी पेटवल्या आणि अटके पार खेंड नेले. कोणाची साथ होती? काय साथ निर्माण केली, लोक निर्माण केली, जीव द्यायला लोक तयार झाली. आज देखील 450 पावणे 500 350 ते पावणे 400 वर्ष होऊन गेले शिवाजी महाराजांना. आज देखील त्यांचं नाव येतं तर रक्त उसळले की नाही? ज्याचं रक्त उसळलं नाही तो मेलेला माणूस आहे. स्वाभिमान शिकवलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी. चुकला असू दे, बरोबर असू दे, काय पण असू दे, स्वाभिमान घात पडता कामा नये. ही महाराष्ट्राची ओळख आहे, मराठ्यांची ओळख आहे. मराठा म्हणजे कोण? महाराष्ट्रामध्ये राहणारा, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्याचा जन्म झालाय हा मराठा आहे. ज्याला मराठी भाषा बोलता येते हा मराठा आहे. आणि जर आमच्यावर, आमच्या शेजाऱ्यावर आणि आमच्या गावावर जर कुठं असं संकट येत असेल, जर कुणाचं घर जप्त होत असेल, कुणाची गाडी ओढून घेऊन जात असेल, तर आम्ही गमसणार नाही हे सांगणं आपलं कर्तव्य आहे. बघू पुढे काय होईल ते, पण ते पहिला घर वाचलं पाहिजे. हजारो रस्ते वाचवले, हजारो लोकांना तोड्या लावली, हजारो लोकांनी आपले उद्योगधंदे बंद करून आपला दुसरीकडे कामाला जायचा असा विचार केला होता. त्यांनी परत आपले धंदे परत पायावर उभारून परत ते धंदे उभा केले. अशी जिवंत होणार नाही. हे काय आम्ही हवेत बोलत नाही, असं घडलेलं आहे. आणि आमच्या पॉम्पलेट मधून बघा किंवा आमचे युट्यूब चॅनल आहेत त्याच्यावर बातम्या आलेल्या आहेत त्या बघा, तुम्हाला त्या सगळ्या दिसतात. असं नाही की टिपूळ बच्चन गाजर दाखवायचं तसं काय काम करत नाही आपण. महाराष्ट्र लोकाधिकार समिती ही जिवंत हरामासाची, ज्याच्यामध्ये सळसळत रक्त आहे अशांची संघटना आहे. आणि अशा संघटनेच्या अशा परिवारामध्ये तुम्ही आता सामील झालाय. तुमची जबाबदारी आता डबल झाल्या, आता वाढल्या. तुमच्या कुटुंबाची नाही, तुमच्या गावाची, तुमच्या जिल्ह्याची, तुमच्या तालुक्याची ही जबाबदारी आता तुमच्यावर आहे. आता तुम्ही शांत बसून चालणार नाही. माझं घर, माझं दार, माझी बायको म्हणून चालणार नाही. आता या देशाचा, या राज्याचा संसार चालवायचा आहे आपल्याला. आणि मग घरात बसून चालणार नाही. यासाठी आपल्याला उतरावं लागणार. पहिल्यांदा तुम्हाला रामविलास पासवान माहितीये का? ऐकून समाजवादी पार्टीचे संस्थापक, सॉरी सर, जनशक्ती पार्टी. तर आपली जशी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली तशी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करायची होती आणि ते मुलाखत घेत होते. त्या मुलाखतीमध्ये एकटा प्रत्येकजण यायचा मुलाखत द्यायसाठी. त्यावेळेला सांगायचं किती वर्ष काम करतोय आपण समाजाचं, सोशल वर्कर काय करतोय काम आपण. त्यावेळेला रामविलास पासवान एकच गोष्ट विचारते, किती केसेस आहेत? एक पण केस नाही. चला घरी जाऊ. 5, 10, 5, 25 अशा केसेस असलेले त्याला जवळ बसवायचं. खरा नेता कोण असतोय? जो जनतेसाठी लढतोय त्याच्यावरच केस होणार. जो घरात बसतोय आणि पोस्टरबाजी करतोय ते नेता आहे काय? जे लढतोय त्याच्यावरच केसेस होणार आहे. ह्या समाजाच्या विरुद्ध दिशेला जो जातोय त्याच्यावरच केसेस होणार आहे. ज्याच्यावर केस होईल तोच खरा नेता आहे. तर आपल्याला केसेसला घ्यायचं नाही. केस तर होणार, जामीन होणार, केसेस चालणार, टाटा पडणार, ह्या गोष्टी होत राहणार. पण जर केसला घाबरलं तर आपला विजय नाही. शिवाजी महाराजांनी जर किंवा शिवाजी महाराजांची आई जर म्हटलं असतं जाऊ नकोस अफजल खानाला वध करायला, तोपर्यंत वेळ मागून घेऊया, कोणाला दुसऱ्या जाऊन द्या, तर झालं असतं काय स्वराज्य स्थापन. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बाजूला सारलं आणि अफजल खानाचा वध केला. आणि वध केल्या गेल्या थांबलेला तिथंच थांबले नाहीत. त्याने प्रतापगड ते पन्हाळगड असा हा प्रांत सगळा रात्रीतनं जिंकून काढला. 8 दिवसामध्ये हा सगळा प्रांत जिंकलाय. रात्री 2 वाजता पन्हाळगड जिंकल्यानंतर राजानं सकाळ व्हायची सुद्धा वेळ थांबायची मनस्थिती नव्हती. मला आत्ताच मला हा किल्ला बघायचा आहे. मशालीमध्ये तो किल्ला सगळा बघितला. असं सळसळत राहतं पाहिजे, शांत नाही, शांत बसायचं नाही, कायम सळसळत, कायम काम करत राहायचं. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही एका मर्द घरी असणाऱ्या, आणि आमची संघटना ही 2005 ला स्थापन झाली आणि आपल्या संघटनेला जवळपास कर्दिरच आहे 21 वर्ष झाले. अरे आईने तारुण्यातलं आपलं संघटना आहे. नुसतंच वटावर निशाप
फुटल्याला जसं रांगड असते त्या पद्धतीचं आहे ना, आपल्याला शट्टू मारून आता लढायचं आहे. आणि आपल्याला भरपूर मोठा आहे, भरपूर जागा आहे आपल्याला आपली संघटना पुढे नेण्याचं. आणि या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जे जे पीडित आहेत त्यांना वाचवण्याचं काम आपण संघटनेच्या बाजूने अतिशय चांगल्या पद्धतीनं करूया. एवढंच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.